मुलं शाळेत जात असताना कपभर दूध आणि हा एक लाडू. बऱ्याचदा प्रश्न पडतो, की नाश्त्याला मुलांना द्यायचं तरी काय? तर हा लाडू तुम्ही नाश्त्याला मुलांना नक्कीच देऊ शकता. बनवायला खूप सोपा आहे, पण भरपूर पौष्टिक सुद्धा आहे. एकदा तुम्ही बनवून ठेवलं, की नाश्त्याची सोय अगदी 1-1.5 महिन्यासाठी होऊन जाते. तर इथं मी काही साहित्य घेतलेलं आहे. हे साहित्य मी तुम्हाला अगदी प्रमाणासहित सांगणारच आहे. सध्या पावसाळा सुरू आहे, थंडीचं वातावरण आहे. अशा वेळेस हे लाडू खूप जास्त पौष्टिक आहे. सगळ्यात आधी तर 2 वाटी भरून शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचेत. अगदी छान वरची साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचेत. सगळे कोरडे पदार्थ आधी भाजून घेऊ. यासोबतच अर्धी वाटी भरून जवस घेतलेले आहे. अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत आणि मोठे 3 ते 4 चमचे भरून आपल्याला हळीव सुद्धा घ्यायचंय. हे सगळं छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे, हलकेसा तडतड आवाज येईपर्यंत. सगळे पदार्थ अगदी कुरकुरीत भाजून घ्या, म्हणजे मग हा लाडू बराच दिवस छान असा टिकला जातो. आता घरामध्ये ज्या कोणत्या बिया असतील त्या 3-4 चमचे आपल्याला घ्यायचेत. तर इथे भोपळ्याच्या बिया घेतल्यात, सूर्यफुलाच्या बिया घेतल्यात आणि टरबूजाच्या बिया घेतलेल्या आहेत. या सुद्धा चांगल्या फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्यात. आता जे तेलात तळून घ्यायचे ते सगळे पदार्थ घेऊयात. डिंक घेतलेला आहे, साधारण 50 ग्रॅम घेतले, म्हणजे 3 ते 4 चमचे मी डिंक घेतलेत. थोडं-थोडं तुपामध्ये हे सुद्धा मी छान खरपूस तळून घेतलेत. आता बिया नसणारे इथे काळे मनुके घेतलेले आहेत. हे सुद्धा थोडेसे तुपामध्ये मी परतून घेतले. आणखीन 1 चमचाभर तूप कढईमध्ये वाढवलं. यावेळेस 1 वाटी काजू, बदाम आणि यासोबतच पाव वाटी भरून अक्रोड मी तुकडे करून घेतलेत. हे छान खरपूस भाजून घेतले. आता आणखीन 2 चमचे मी तूप वाढवलं. यावेळेस आपल्याला 2 वाटी भरून मखाने सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असे मखाने भाजले गेलेले आहेत. मखाने साईडला काढून घेऊयात. आणि आता इथे 1.5 वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. तो सुद्धा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. सगळे साहित्य छान भाजून घ्या आणि एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमच्याकडे वेळ असेल ना, अशा वेळेसच हा लाडू बनवायला घ्यायचा. कारण हा लाडू बनवायला थोडेसे पेशन्स लागतात. सगळं साहित्य कसं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं असतं ना, म्हणून. आता इथे बघा सगळं साहित्य मी एकजीव केलेलं आहे, एकत्र केलंय. पण मनुके आणि हे जे काही बिया आपण भाजून ठेवल्या होत्या, त्या मात्र मी नंतरच घालणार आहे. सगळं साहित्य मस्त मिक्स करून घेतलं. थोडं-थोडं करत हे जाडसर आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय. इथे तुम्ही बघू शकता जाडसर अशी भरड मी करून घेतलेली आहे. आता यानंतर यामध्ये घालूयात भाजून घेतलेलं खोबरं. आता गोडीसाठी मी इथं घेतलेलं आहे अर्धा किलो बिया नसणारे खजूर. आता एवढंच खजूर आपल्याला पुरणार नाहीये. जर तुम्हाला हवं असेल तर आणखीन पाव किलो फक्त खजूरमध्ये सुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकता. पण इथे मी पाव किलो गूळ सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. काळजी करू नका. गूळ घातला, कच्चाच गूळ आहे, अजिबात शिजवून वगैरे घातला नाही तरी सुद्धा हे लाडू बरेच महिने टिकतात. 1.5 महिने तर आरामात टिकतात. आता यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे सगळे पदार्थ एकजीव मिक्स व्हावेत आणि आता आपल्याला लाडू बांधता यावा म्हणून थोडं-थोडं करत मिश्रण हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय. पण खूप बारीक करू नका, नाहीतर मग यामधलं तेल आहे ना, ते बाहेर सुटलं जातं. सगळं मिश्रण मी असं बारीक करून घेतलेलं आहे. आता भाजून ठेवलेल्या सगळ्या बिया यामध्ये घालायच्या आणि यासोबतच तळून घेतलेले मनुके सुद्धा यामध्ये घालायचे आहेत. काळेच मनुक्याऐवजी तुम्ही इथे पिवळे मनुके घेतलेत ना, तरी सुद्धा चालणार आहेत, पण ते बिया नसणारे घ्यायचे. सगळे पदार्थ चांगले एकजीव मिक्स करून घेतले. आता यानंतर लाडू बांधायला घेऊ. हवं असेल तर जायफळ, वेलची पूड घालू शकता. खसखस सुद्धा तुम्ही भाजून घातली तरी सुद्धा चालणार आहे. मस्त असे लाडू बांधून झालेले आहेत. तयार केलेल्या या मिश्रणामध्ये जवळ आसपास एक 30 ते 32 लाडू तयार झाले. खूप मोठे बांधलेले नाहीयेत, मध्यम आकाराचेच आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त साईज करू शकता. नक्की बनवा. मुलांनाच काय तर मोठ्यांना सुद्धा नाश्त्यासाठी खूप उपयुक्त असे हे लाडू आहेत. खूप पौष्टिक आहेत.